विकी भोईर स्ट्रायकिंग इनला चेतन सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकिंग वरती योगेश भगत गॅरो जे खऱ्या अर्थानं नवी मुंबई आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात. बॉल तयार विकी पहिला बॉल विकीचा पहिलाच बॉल ऑन साइडला तिकडे फिल्डर आहेत A1 पवन केणे यांच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावलाय आणि तिकडे पहा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं आता धावांचा श्री गणेश झाला. अर्थातच बॅटिंग करत असताना फोर्स फिटनेस RP या टीमचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस धारावी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. असा बॉलिंग ट्रॅक वरती विकी. याही वेळेला तिकडे पहा मिडॉनच्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. रवी मात्रे यांना आपण पाहिलं आणि या बॉलवरती आता कोणत्याही प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थातच डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर या खेळाडूने क्रिकेटच्या माध्यमातून वारा केलेल्या आहेत. यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला तिकडे फिल्डर आहेत राहुल कांबळे आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं सध्या आपण पाहतोय आणि या मोमेंटला 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई आयकॉन टू नवी मुंबई आयकॉन अशी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला वाशीगावचा योगेश भगत गॅरो तर दुसऱ्या साईडला विकी भोईर. बॉल तयार. यावेळेला देखील इथे पहा बॅटची कडा म्हणूनच NB अवॉर्ड जिकडे आपल्याला पाहायला मिळाला तिकडे संपूर्ण महाराष्ट्रातून नंबर 1 चा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला संपूर्ण भारतातून या गोलंदाजाला नंबर 1 चा गोलंदाज म्हणून NB अवॉर्ड हा देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. आणि पहा ज्या खेळासाठी विकी भोईर ओळखला जातो जाणला जातो तशाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून झाला. पहिली विकेट आपल्या टीमला त्यानं मिळवून दिली आहे. बॅटर बाद झाला योगेश भगत गॅरो. बॅक टू द पॅव्हलियन. वरती आपल्याला पाहायला मिळतात A1 पवन गोरसई गावचा पवन आणि या मॅच मध्ये ऑल इंडियाच्या आयकॉनच्या यादीमध्ये या खेळाडूला निवडलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई परिसरातून पहिला खेळाडू एकमेव खेळाडू जो ISPL स्पर्धेमध्ये खेळला असा प्राऊड ऑफ नवी मुंबई सध्या बॉलिंग ट्रॅक वरती विकी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच ISPL मध्ये मोहम्मद कॅप यांनी त्याच्या नामाचा उल्लेख केला. बॉल तयार विकी भोईर. रफ्तार का सौदागर परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. ना फोन पे ना गुगल पे. मैदानाच्या आतमध्ये ओमकार टोनपेच्या बॅटमन षटकार आला. नेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे या खेळाडूला आणि इथे पहा आल्याबरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना एक नामवंत खेळाडूंच्या अगेन्स्ट ओमकार टोनपेने षटकार खेचलाय. अफलातून फटका होता. पुन्हा एकदा विकी तयार झाला. याही वेळेला इथे बॉल हवेत तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले परंतु इकडे घडतंय काय कॅच ड्रॉप झाली. आय थिंक सिद्धेश आपल्याला तिकडे पाहायला मिळाला आणि त्यांच्या हातून हा कॅच ड्रॉप झाला. आता जीवदार मिळालाय बटर ओमकार टोनपेला. गोलंदाज विकीचा पहा प्रयत्न लाजवाब होता. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी दाखवला परंतु फिल्डर कडून चूक झाली. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. हा ऍक्शन रिप्ले पहा. विकीचा हा बॉल त्यानंतर एज लागली तिकडे पहा
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. षटक संपलंय. 10 वरती 1 गडी बाद अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करत असताना फोर्स फिटनेस RP वाशी या टीमची. तर आदेश यांचं कौतुक आम्ही करतो. खऱ्या अर्थानं पहा, संगीतमय वातावरण त्यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने केलंय आणि जबरदस्त डीजे वादन. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ऐरोली कोळीवाडाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. गौरव आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया गौरवच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे खेळ दाखवला जाणार आहे. चेतन शिंदे नॉनस्ट्राइक इन वरती उभा. त्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये फक्त एकच बॉल फेस केला. गौरव तयार झालेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज गौरव तयार होतोय. गौरवचा पहिला बॉल. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंचांचा आला. शिवराम वैती सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे अंपायर रुपेश सावंत सरांना सध्या आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनला सध्या ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. गौरव पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा गौरव तीच चूक करतोय. इथे सुद्धा पंच सांगतात की पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी जो टप्पा हवाय गौरवला तो टप्पा मिळत नाहीये. बॅटर पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर बॉलची पिचिंग होतीये आणि या मोमेंटला पंच सांगतात लगेचच की हा पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या बॅनरच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. गौरव पुढचा बॉल. पहिला बॉल हाताळण्यासाठी गौरवची धडपड अजूनही आहे. धडपड सुरू आहे, प्रयत्न करतोय. पाहूया आता त्याच्या माध्यमातून पहिला बॉल इथे हाताळला जाईल का. स्ट्रायकिंग इनला ओमकार. याही वेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये खरं तर पायाच्या साईने या बॉलला फील्ड केलं. त्यानंतर पहा तिकडे फिल्डर रवी आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला बॉल आपण पाहिला. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग इनवरती वाशीगावचा खेळाडू चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार होतात. गौरव तयार झालेले आहेत. पाहूया गौरव याच्या माध्यमातून आता या दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. इथे घडतंय काय, कॅप्टन आता नाखुश आहे आणि एक फर्मनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. इथे सुद्धा चेतन या खेळाडूला जीवदान मिळालंय. मोठं व्यासपीठ आहे, मोठी स्पर्धा आहे आणि इथे ज्या मुवमेंटला अशा चुका होतील नक्कीच खेळाडूला जीवदान मिळतंय. आणि त्यानंतर आता खेळाडूंच्या बॅटमधनं जे बॅटर आहेत त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. आपण कित्येक वेळा पाहिलं कॅच सुटल्यानंतर अनेक फलंदाजांनी रौद्ररूप धाडस केलं. यावेळेला देखील गोलंदाजाच्या माध्यमातून चूक आपल्याला पाहायला मिळते. पंच सांगतात की इट्स अ नो बॉल आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमा पलीकडे. तिकडे जर का आपण पाहिलं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या मुवमेंटला तब्बल गोलंदाजाला 5 धावा मोजाव्या लागल्या. नो बॉल वरती खरं तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला कसरत घ्यावी लागते, मेहनत घ्यावी लागते. आता फ्री हिट आहे.
पाहूया आता फ्रीडच्या बॉलवरती बॅटर ओमीच्या बॅटमॅननं मोठा फटका येईल का? त्याला आता खुला फटका मारण्याची संधी आहे. सानपाडा गावचा हा खेळाडू आहे ओमकार टोनपे. तेजस पाटील आणि सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांच्या तालमीतून तयार झाला हा खेळाडू आहे. ओमकार टोनपे सध्या खेळतोय स्ट्रायकिंग इनवरती. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गौरव तयार होतात ओव्हर द विकेटनं. फ्रीडचा बॉल आहे. ओ यावेळेला पहा फ्रीडचा बॉल इनफिल्डच्या वरनं वॉटर स्ट्रोक. काय फटका सजवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. बॉल सीमा पार येतोय. ओमीच्या बॅटमॅननं षटकार. पुन्हा पुन्हा पाहावा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला ओमकार टोनपेच्या बॅटमॅननं. तुम्ही माझा कॅच सोडणार तर मी माझे रंग दाखवणार. आणि पहा आता तो त्याचे रंग दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार गौरव. याही वेळेला तिथे गॅपमधून बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये हा फटका ठोकलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार येतोय. बॅटरी डॉट AI ब्रँडेड चौकार. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. ओ यावेळेला लाईन पाहावी लागेल. हा बॉल सोडून दिला आणि इथे पंच सांगतात की हा देखील वाईट आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा आपण पाहतोय. अजून या षटकातील गौरवच्या स्पेलमधील 2 बॉल शेष आहेत. बॉल तयार होते पुन्हा एकदा. ओ याही वेळेला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले आणि या मोमेंटला कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ओमकार टोनपे 7 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवरती खेळतोय. खम्मालीची फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं सध्या त्या इम्पॉर्टंट धावा बॅटिंग करत असताना टीमसाठी येत आहेत. फोर्स विटनेस. याही वेळेला पहा इथे वेगवान बॉल आपण पाहिलात आणि इथे जर का आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहतो. सिंगल आली आहे. अशा पद्धतीने सुरुवातीची जी 2 पॉवर प्लेची षटकं होती ती संपुष्टात आली आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. चेतन शिंदे खेळतोय 2 बॉलमध्ये 2 धावांवरती. ओमकार टोनपे खेळतोय 8 बॉल 22 या धावसंख्येवरती. गोरसईचा पवन केणी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि पवनची एंट्री ज्या वेळेला भूमिपुत्र क्रीडांगणावरती झाली लगेचच फॅन फॉलोविंग मोठ्या संख्येने गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ही ख्याती आहे या खेळाडूची. चर्चेतलं नाव आहे. अनेकशा स्पर्धेमध्ये याही खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवला आहे आणि पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेमध्ये सध्या त्याला खेळण्यासाठी आपण पाहतोय.
ओ यावेळेचा हा बॉल इकडे पाहावा लागेल. पुन्हा एकदा पवनला हा बॉल खरं तर हाताळावा लागेल. बॅटर पूर्णपणे तयार नव्हते बॅटिंग करण्यासाठी आणि तितक्यात हा बॉल हाताळला गेला. ओमकार टोनपे सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अर्थातच जर का आपण पाहिली तर battery.ai पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग. ओ यावेळेला पहा फटका अप्रतिम अंधेअप केलाय. बॉल चाललाय वन बाउंड सीमा पार. धावा मिळतात 4 येतोय ओमकार टोनपेच्या बॅटमधनवर. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. पवन ओ यावेळेला वन स्ट्रोक. काय फटका सजवलाय तिकडे पहा. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात परंतु चूक झाली. बॉल चाललाय सीमा पार. नशिबाचा येतोय हा खणखणीत चौकार. पवन खेणे याच्यावरती तुटून पडला बॅटर ओमकार टोनपे. एका साईडला स्टायलिश खेळाडूंच्या यादीमध्ये पवनचं नाव घेतलं जातं परंतु नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती कमी वयातच ओमकार टोनपेनं सुद्धा चांगली छाप सोडली आहे. आणि पहा या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 10 मध्ये 30 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. बॉल तयार. पवनचा हा बॉल इकडे पहा. या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एक गडाच्या मोबदल्यात 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पवननं कमबॅक केले. 2 बॉलवरती 2 चौकार आले परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग. यावेळेचा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सांगतात की हा सुद्धा वाईट बॉल. बऱ्याचशा स्पर्धा याही खेळाडूने गाजवलेल्या आहेत. MUCC ओडिशा या टीम कडून अनेकशा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. यावेळेला पहा बॉल हवेत. फिल्डर आहेत. विकेट आली आहे आणि इथे जर का आपण पाहिलं तर बिग विकेट गॉन. बॅटर चेतन शिंदे बाद झालाय. NMTCA ब्रँडेड विकेट सध्या आपण पाहिली आणि बॅटर चेतन इकडे बाद झालेला आहे. साठी बोलवलं गेलं ते स्वतःला सिद्ध करत असताना इकडे पवन केने विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमला रिप्रेझेंट करतोय या स्पर्धेमध्ये. आणि पहा त्याने एक मोठी विकेट आपल्या टीमला मिळवून दिली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एकटगर गावचा खेळाडू आहे. रायगड परिसरातील याही खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं रायगड परिसरामध्ये. आणि आज संपूर्ण भारतात याही खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा सातत्यानं सुरू ठेवला. ISPL मध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार सुद्धा या अमितच्या बॅटमधून आपण पाहिले. बॉल तयार. पवन पुन्हा एकदा आयकॉन टू आयकॉन सध्या लढत आहे. ओ यावेळेचा हा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी मिसफिल्डिंग होतीये आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही या धावा चेस कराल त्यावेळेला कुठेतरी याच धावा तुम्हाला महागात पडतील. 2 धावा पुन्हा एकदा आल्या. अमित स्ट्रायकिंग इनवरती उभा आहे.
ऑल इंडिया आयकॉन टू आयकॉन सध्या लढत सध्या आपण पाहतोय. बॉल तयार. पवन केणी स्विच इट उलटा फुलटा अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड रिव्हर्सचा फटका षटकार. हॅलो. तर व्यासपीठावरती आसनस्थ असलेले सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभली आहे. मी विनंती करेन या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांपैकी आमचे NMTCA कोर कमिटी मेंबर विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमचे विलासजी पाटील साहेब ओनर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती करीत आहोत. सूर्यकांतजी बडवी NMTCA कोर कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातो. अलॉंग विथ द प्रेसिडेंट अनुप पाटील हे देखील त्यांना जॉईन करतात. खूप खूप धन्यवाद. आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलात. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. विलासजी पाटील साहेब विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमचे ते ओनर विकी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवरती आपण जो विश्वास दर्शविलात आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. सुनील लांबोर आमच्यासोबत जोडले गेले. येस, थँक्यू हर्षद सर. धावफलकावरती आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या मॅचमध्ये ओमकार टोनपेने खूप चांगले योगदान दिलं. 11 बॉलमध्ये 31 धावांवरती तो सध्या खेळतोय. अमित नाईक नुकताच मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाल्यानंतर त्यानं स्विच इटचा फटका अप्रतिम खेळला. आता पाहूयात ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. विकीचा हा बॉल इकडे पहा, फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय दन 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 करीत सीमा पलीकडे. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. ताकदीचा वापर केला जातो ओमकार टोनपेच्या माध्यमातून. विकीचा बॉल बॅटची कडा. फिल्डर आहेत, पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि इकडे पहा तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बॉल चालला सीमा पार. धावा मिळतात 4. पुन्हा एकदा येतोय बॅटर ओमकारच्या बॅट म्हणणं. अवतार न्यूट्रिशन बॅक टू बॅक 2 चौकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त प्युअर क्लास दाखवला जातो बॅटिंगचा. विकी पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे पहा फिल्डर स्वतः गोलंदाज या बॉलच्या मागे बॉलला फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप झाली. थोडासा चटका आणि झटका विकीच्या हातांना बसला असेल या बॉलचा, कारण भरपूर वेगानं त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला होता. बॉल तयार होतात. समोर एक नामवंत गोलंदाज आहेत, परंतु त्याच्या अगेन उमेदचा चांगला खेळ आपण पाहतोय. ह्या वेळेला पहा खांद्याचा वापर केला. जबरदस्त गोलंदाजी. ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपण पाहिला आणि इकडे पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होत असताना बॉल आपण पाहिलात आणि इकडे 2 बॉल सुरुवातीच्या चौकार आले, परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट बॉल आलेल्या आहेत. दोघांमध्ये चांगलं बॅटल रंगलंय. पाहूया आता अजूनही विकीच्या स्पेल मधील 2 चेंडू शेष आहेत. बॉल तयार होतोय. विकी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये फटका सजवला. तिकडे फिल्डर आहेत आणि इथे जर का आपण पाहिलं तर याही बॉल मागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आता स्ट्रायकिंग इनला अमित सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक तर दुसऱ्या साईडला नवी मुंबई आयकॉन विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. विकीच्या स्पेलमधील शेवटचा एक बॉल शेष आहे. बॉल तयार. ओ याही वेळेला इथे पहा फक्त आणि फक्त या बॉलला खिळून काढलं आणि या बॉलच्या मागे एकच धाव मिळणार. षटक आता संपले. बघता बघता ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदला 60 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार टोनपे खेळतोय 16 बॉलमध्ये 40 या धावसंख्येवरती तर अमित नाईक खेळतोय 3 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवरती. अजूनही 2 षटक शेष आहेत. पाहूया आता या 2 षटकांमध्ये खरं तर किती धावा येणार आहेत. कोणाच्या खांद्यावरती खरं तर आता इथून मात्र हे 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाईल. कॅप्टन विकी भोईरच्या माध्यमातून हे देखील पाहायचं आहे. कुक्षत गावचा ब्रिजेश सिंग गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया आता डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे. पाहूया त्याच्या माध्यमातून धावा इथे थांबवल्या जातील का, कुठेतरी धावांना लगाम लावण्याचं काम केलं जाईल का, हे देखील आपल्याला पाहायचं. आता स्ट्रायकिंगला अमित सध्या उभा आहे. क्षेत्ररक्षणाची विवर रचना आपल्याला पाहायला मिळते. फील्ड प्लेसमध्ये बदल केले जातात. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे 101 धावा उभारल्या होत्या. पाहूया आता या दुसऱ्या मॅच मध्ये किती धावा उभारल्या जाणार आहेत. गोलंदाज तयार होतात. ब्रिजेश सिंग सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 9:57 हा पहिला बॉल खेळपट्टीवरती हाताळला गेला होता. गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल ब्रिजेश सिंग. ओव्हर नंबर 5ला आता सुरुवात झाली. फुल टॉस ज्याच्या बॅटिंगला करतात सर्वच लाईक त्याचं नाव आहे एकटकर गावचा अमित नाईक. त्याच्या बॅटमन आला षटकार. अर्धशतकाच्या दिशेनं तो सुद्धा वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ब्रिजेश सिंग इथे तयार झाला. पाहूया त्याच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर एकच धाव दिली आहे. अजूनही 4 बॉल त्याच्या स्पेल मधील शेष आहेत. बॉल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वाव काय फटका सजवला. क्रिकेटचा क्लास सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. गिअर मध्ये सध्या बॅटिंग करतोय ओमकार टोनपे. आणि आज जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं इम्पॉर्टंट धावा आल्यात. अर्थातच फोर्स फिटनेस आरपी या टीम साठी. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न. इकडे पहा फलंदाजाने रीड केलं. गोलंदाजाने खरं तर बॅटरला रीड केलं आणि या मुवमेंटला पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा त्यांचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला ब्रिजेश सिंग यांचा. आतापर्यंत ब्रिजेशच्या 4 बॉलमध्ये 11 धावा बॅटरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 71 धावा सांघिक टीमच्या सध्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. फोर्स फिटनेस आरपी या संघाच्या
गोलंदाज तयार ब्रिजेश. ओ याही वेळेला ओमकारला शांत ठेवलंय. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आपण पाहिला, जिकडे पहा पूर्णपणे खांद्याचा वापर केलाय. थोडीशी गती कमी दिली होती या बॉलला आणि बॅटरला खऱ्या अर्थानं बीट केले. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल ब्रिजेश पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील इकडे पहा आणखीन एक डॉट बॉल आला. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल आपण पाहिला. षटक आता संपलाय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 71 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आला दिवा गावचा राहुल साळवी सध्या आपल्याला पाहायला मिळतो. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग निर्मिती ऑल इंडिया आयकॉन सध्या अमित नाईक आपल्याला पाहायला मिळतोय, जो खरं तर वेल फिनिशर आहे रायगडचा. आणि आता पाहूयात मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. उंच माझा झोका. बॉल हवेत. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले A1 पवन. खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय. बिग विकेट टिगॉन ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. केलं जातं. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेहबूब एंटर झाला. शिरवणे गावचा खेळाडू आहे. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करतो. एक मोठी विकेट ऑल इंडिया आयकॉनला खरं तर बाद केलं राहुल साळवीनं. मेहबूब शेख मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नंबर 5 मध्ये खरं तर त्यांना बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ याही वेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. स्ट्राईक हवी आहे खरं तर ओमकार टोनपेला, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 44 धावा आलेल्या अवघ्या 20 बॉलमध्ये, आणि तो आता अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करतोय. परंतु त्याला आता इकडे गोलंदाजाच्या माध्यमातून थांबवलं जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. बॉल तयार. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल हवेत. फिल्डर आहेत आणि हो नक्कीच थांबवलं जातं ओमकार टोनपेला. मोठी विकेट. जो फलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला होता तो ओमकार टोनपे आता इकडून मात्र बाद झालाय. परंतु ओमीची बॅटिंग कोणाकोणाला आवडली आहे, जोरदार टाळा व्हायला काही हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने विकी भोईर गोलंदाजी करत होता त्याच्यावरती अक्षरशः हा खेळाडू तुटून पडला होता आणि आपली गुणवत्ता त्यानं मात्र सादर केली. अवघ्या 21 बॉलमध्ये 44 ची एक चांगली खेळी तो मात्र साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुल साळवी या मॅच मध्ये आतापर्यंत त्यानं 2 मोठे
विकेट आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. 72 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मात्र 3 चेंडू शेषच. नवीन फलंदाज रवी पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तुर्भे गावचे खेळाडू आहेत. सिनियर रवी आणि खऱ्या अर्थानं भरपूर क्रिकेट मात्र त्यांनी सुद्धा नवी मुंबईचं गाजवलं, किंबहुना नवी मुंबईच्या बाहेर सुद्धा जाऊन त्यानं मात्र आपल्या खेळाचा दर्जा दाखवला. असे नामवंत खेळाडू रवी स्ट्रायकिंग इनवरती. यावेळेला सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता धावा झालेल्या 73 धावा. 2 बॉल अजूनही शेष आहेत. राहुल साळवीचं आम्ही कौतुक करतो. 4 बॉलमध्ये 2 विकेट मिळवत खरं तर त्यानं एकच धाव खर्च केलेली आहे. बॉल तयार. याही वेळेला ऑन साईडला फटका टर्न केला. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. A1 पवन खूप चांगले फेके त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. आणि या मुवमेंटला 2 धावा आता पूर्ण झाला. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा बदल सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. मेहबूब जो शिरवणे गावचा खेळाडू आहे, पाहूया आता त्याच्याकडे 1 बॉल अजूनही फेस करण्याची संधी आहे. तो आता इकडे हिरो बनेल का? परंतु डेथ ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली आहे राहुल साळवीनं. यावेळेला पहा, शेवटच्या बॉलवरती थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. battery.ai ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने आता पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आता टीम अर्थातच फोर्स फिटनेस RP या संघाच्या झालेल्या आहेत 81 धावा आणि विजयासाठी आता 82 धावांचं लक्ष ठेवलंय विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीम समोर. या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर अफलातून खेळ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरनं मात्र खूप चांगला खेळ दाखवला आणि गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडत असताना फोर्स फिटनेस RP टीमचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया आता दुसऱ्या डावामध्ये येणाऱ्या 36 बॉलमध्ये या 82 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीनं इकडे पाठलाग केला जाणार हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात. तिकडे पुन्हा एकदा जॉईन होतील व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थातच हर्षदजी मडवी सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. सुनील लांबोर यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये. एकूण घडामोडी आपण या संपूर्ण मॅच दरम्यान पाहिल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा उभ्या केल्या होत्या. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम फोर्स फिटनेस RP वाशी या टीमने, परंतु त्यानंतर कमालीची बॉलिंग विकी भोईर, त्यानंतर केलेली गोलंदाजी ब्रिजेश सिंगची आपण या ठिकाणी पाहिली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर राहुल साळवीची देखील खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20, टोटल 2 ओव्हरला 30 झाल्या होत्या. 3 ओव्हरला 19, तिसऱ्या ओव्हरला 19 आल्या, 49 धावा. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आहेत त्या फार कमी राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच टार्गेट जे आहे ते कमी करण्यामध्ये यश आले. परंतु हरकत नाही आहे, चांगली बॉलिंग लाईनअप फोर्स फिटनेस RP वाशी या टीमकडे देखील आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे, कॅपॅबिलिटी आहे. एका बाजूला आपण पाहतोय विलाजी पाटील यांचा पुरस्कृत केलेला विदिशा चॅलेंजर्स सानपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये
ऑल इंडिया आयकॉन पवन केनेसोबत उतरला. विकी भोईरवरती भरपूर विश्वास त्यांनी दाखवला. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आमचे राहुलजी पाटील आणि त्या सोबतीने चला मॅचला सुरुवात करायची प्लीज विनंती असेल. कारण आज एकूण आपण ही स्पर्धा एकंदरीत पाहतोय सगळ्या मॅचेस 6-6 ओव्हरच्या खेळल्या जातात आणि संपूर्ण मॅच संपूर्ण स्पर्धा जी आहे हॅलो इम्पॅक्ट प्लेयर सध्या या ठिकाणी मात्र रिप्लेसमेंट बॉलर बॉलिंग टीमकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येस कोणाची रिप्लेसमेंट आहे प्लीज ही अपडेट आमच्यापर्यंत येऊ द्या. रोनक इम्पॅक्ट प्लेयर रवी पाटील यांच्या जागेवरती अक्षयची रिप्लेसमेंट या ठिकाणी मात्र आलेली आहे. ही इम्पॅक्ट प्लेयर ची सध्या तरी आपण स्थिती पाहत आहोत. चला मॅचला करूया आपण सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. NMTC अंतर्गत होणारी Battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन नंबर 1 2025 ची स्पर्धा आहे आणि पहिला बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती तुषार बर्गे. पहिलाच बॉल कट केलाय. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश पाटील याच्या बॅटमधून निघालाय हा चौकार. हॅलो चेक हॅलो हॅलो पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. उचलून खेळायचा होता बॉल. बॅटचा संपर्क नाहीये. सबमरीन डिलिव्हरी बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी मात्र भर पडली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक जयेश पाटीलच्या विरुद्ध. नवी मुंबईतून सातत्याने या खेळाडूची भरपूर चर्चा राहिली आहे. ऑन साईडला लॉंग आउट मध्ये फिल्डर नाहीये. नो प्रोटेक्शन ओव्हर देअर. बॉल येतो रोनकच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावत संख्येला गती मिळाली आहे. अवतार न्यूट्रिशन चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
पवन केने खरं तर अजूनही स्ट्राईकच्या शोधामध्ये, परंतु पहिले 3 बॉल ज्या पद्धतीने जयेश पाटीलने खेळलेत ते मात्र खरोखर कौतुकास्पद आहेत. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. इथे बॅटची एज अँड गॉन. जावं लागेल माघारी जयेश पाटीलला. बॅटची आतली कडा घेऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अर्थात गॅरोच्या हातामध्ये विसावलाय. पहिला धक्का या ठिकाणी बॅटिंग करत असताना लागलाय. अर्थातच टीम विदिशा चॅलेंजर्स सानपाडाला जयेश पाटील मोठी विकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. टीमचा एक बॅकबोन बॅटर म्हणून ज्याची ओळख राहिली होती तो खेळाडू आता झाला बाद. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची आता जबाबदारी वाढणार आहे. एवन पवन मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा एक असा खेळाडू ज्यांनी भरपूर चर्चा या संपूर्ण टेनिस क्रिकेटला करायला भाग पाडलं. स्टायलिश आयकॉन ही त्याची भूमिका राहिली. क्रिकेट या खेळासोबतच कलाकारिता अभिनय क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली त्याची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यूट्यूबवरती जर आपण पाहिलं तर अनेक सॉन्गमध्ये पायल पाटीलसोबत काम करताना त्याला आपण पाहिलं आहे. ही दुहेरी भूमिका आहे. एक अभिनेता, एक उत्तम कलाकार आणि तेवढाच उत्तम क्रिकेटर, या दोन्ही गोष्टी त्याने मात्र साध्य करून दाखवल्यात. विकी भोईर नवी मुंबई आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना ॲज अ कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी आहे या टीमची. विलासजी पाटील साहेब ज्यांनी मात्र या संपूर्ण टीमची बांधणी केली, त्यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ उभा केला गेला आहे. पवन केने ॲज अ ऑल इंडिया आयकॉन या टीममध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आज वाईल्ड कार्ड एंट्री अमित नाईकला मिळाली या टीममध्ये. फोर्स फिटनेस RP वाशी या टीममध्ये. इथे देखील बॅटची एज, बॉल खाली राहिला होता. विकेट किपर योगेश भगतपर्यंत बॉल जात नाही आहे. डॉट बॉल तर आला आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये धावा आल्यात 8. शेवटचा बॉल अजूनही येणं शेष. 81-82 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. फुटवर्कचा वापर नव्हता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र थोडंसं बंदिस्त केलं मी म्हणेन. विकी भोईरच्या बॅटिंगला थोडंसं क्लोज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि प्रयत्न यशस्वी होतोय. 8-1 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम विदिशा चॅलेंजर्स विकी भोईरच्या सोबतीला आज पवन केने आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गॅरो याच्या सोबतीला अमित नाईक, एकटघरचा खेळाडू. यावर्षीची ISPLची स्पर्धा भरपूर गाजवली. अमित नाईकने पहिल्यांदाच त्याची एंट्री ISPLमध्ये झाली आणि भरपूर चर्चा त्याच्या बॅटिंगची मात्र करण्यात आली. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मिळवून दिलेला विजय आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी चर्चा एकटघर गावाची होऊ लागली. हा गाव असा आहे की सातत्याने या गावामध्ये क्रिकेट तर खेळलं जातं, परंतु कधीकधी 12 खेळाडू जमावणं देखील कठीण होतं. आणि एकट्याच्या खांद्यावरती खरं जबाबदारी अमित नाईकने घेऊन त्यांच्या गावाची टीम प्रस्थापित केली. आणि टीम प्रस्थापित करत असताना आज स्वतः मात्र एकटघर गावाचं नाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन चाललं आहे. जबाबदारी ही माणसाला नेहमीच यशाच्या सर्वोच्च शिखरावरती घेऊन जात असते. इथे देखील पहा, पवनसाठी हा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. तो बॉल ढकलून दिला फक्त मिडॉनकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल एक धाव मिळाली. एका धावेने टीमची टोटल पुढे चालली 9 रन. 1 विकेटच्या मोबदल्यात विदिशा चॅलेंजर्स सानपाडा. लोअर फुल टॉस ऑन साईडला उचलून खेळले. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या वरून बॉल फ्लाय होत चालला आहे सीमारेषेच्या बाहेर. अवतार न्यूट्रिशन यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मोठं सहकार्य स्पर्धेसाठी दिलं गेलं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्याकडून संपूर्ण किट आम्हाला मिळाली, ज्यामध्ये एक जिम बॅग आपल्या ठिकाणी, स्पोर्ट्स बॅग, त्याचबरोबरने एक शेकर आपल्याला ठिकाणी दिला गेला आहे. बॅटची एज, आतमध्ये येणारा बॉल. पुन्हा एकदा चॅलेंज बनतोय विकी भोईरसाठी.
बॉलिंग ट्रॅकवरती विजय खडसे आपल्याला पाहायला मिळतोय. अवतार न्यूट्रिशनची आपण चर्चा करत होतो, त्याचबरोबरीने त्यांच्याकडून प्रोटीन शेक प्रोटीन खरं तर बार या ठिकाणी दिले गेलेत. आणखीन एक ओव्हर पिच बॉल उडवून दिलंय साईड स्क्रीनवरती. रन मिळतील पूर्ण 6 आणि हा आलाय battery.ai ब्रँडेड षटकार. अफलातून कमालीचा फटका विकी भोईरसाठी. समोर बॉल होता स्लॉटमध्ये अगदी आणि त्याला पाठवून दिलाय साईड स्क्रीनवरती समोरच्या बाजूला. 6 धावा मिळाल्यात. NMTC अंतर्गत होणारी क्रीडा स्पर्धा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग आणि या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आदरणीय माझे आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब. भरपूर मोठं सहकार्य त्यांचं आहे. इथे देखील ड्राईव्ह केला आहे मिडॉनला बॉल. ओमकार टोनपे त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट तर झालाय परंतु अंपायर अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम. इट सेज दॅट नॉट आउट. इथे देखील कडक फटका आहे. गॅप मध्ये खेळले. 2 फिल्डरच्या मधून बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखीन एक चौकार येतो विकी भोईरच्या बॅटमधून. 4 धावांची इथं मालिका सध्या सुरू आहे. विकी भोईर चौकार षटकारांचे सध्या गुणगान गातोय. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. 1 विकेटच्या मोबदल्यात 6 ओव्हरची मॅच. 36 बॉलमध्ये 82 बनवायचे आहेत आणि त्यातील 23 धावा या आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्यात. विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमने खूप चांगली सुरुवात या ठिकाणी करून देत असताना विकी भोईर आपल्या टीमला ज्यावेळेस बॉलिंग करत होता त्यावेळेस बॉलिंग चांगली झाली. बॅटिंग देखील आता चांगली होती आहे. 82 रनचं टार्गेट विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमसमोर फोर्स फिटनेस RP वाशी या टीमने उभं केलं आहे. 14चा रिक्वायर्ड रन रेट सध्या आपल्याला स्क्रीनवरती दिसून येतोय. 14.75 म्हणजे अराऊंड 15चं हे रन रेट इथून मात्र बाकी राहते. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी, कारण की 59 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पवन आणि विकी चर्चा करतात सध्या कशा पद्धतीने बॅटिंग व्हायला हवी आपली, कशा पद्धतीने या धावा चेस कराव्या, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पवन केनीला संधी मिळालेली नाही अजून जास्त या 2 ओव्हरमध्ये. त्यामुळे पवन केनीची बॅटिंग अजूनही पाहणं संपूर्ण प्रेक्षकांसाठी पर्वणी राहील. नेमका या मॅचमध्ये, या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये, या टुर्नामेंटमध्ये पवनचा खेळ कसा राहील हे पाहण्यासाठी असंख्य चाहते त्याच्या मैदानावरती आहेत. अलग फॅनबेस आहे पवन केनीचा. उस्मान पटेल नंतर आम्ही नेहमीच पाहिले या पवन केनीचा फॅनबेस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. तेवढाच मोठा फॅनबेस कालही आपल्याला पाहायला मिळाला. केतन म्हात्रे ज्यावेळेस मैदानावर होता, गोरसेचा भावेश पवार या मैदानावरती खेळला काल. कदाचित उद्या देखील पवन केनी नवी मुंबईत येईल, कारण सकाळच्या माध्यमातून आयोजित केलेली टुर्नामेंट त्यामध्ये देखील गोरसे ब संघाची एंट्री आहे. त्यामुळे पवन केनीचा उद्या देखील त्यांचा फॅन फॉलोविंग CBD रायगड भवनच्या मैदानावरती आपल्याला दिसेल. तुषार बर्गे पुन्हा एकदा येतो बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरसाठी. समोर असणारे A1 पवन. गोरसे गावचा हा खऱ्या अर्थाने हिरा आहे, परंतु इथे हा हिरा चमकण्या अगोदरच मात्र घाई झाली का? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पाकिस्तानी मुवमेंट सध्या आहे. 2 फिल्डर बॉलकडे पाहत बसले. त्याने सांगितलं मी कॅच करणार, परंतु कॅचवरती दोघेही गेले नाहीत. भरपूर मोठं नुकसान सध्या तरी होतंय ती टीम फोर्स फिटनेस RP वाशी या टीमला. गॅरो नाराज आहे या संपूर्ण घटनेवरती, कारण कॅच कुणाची सुटली आहे? पवन केनीची. बॉलवरती लिफ्ट झाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मागील बॉल, ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला तुषार बर्गेने. बॉल हातातून निसटण्याची ही जी प्रक्रिया होती ना, ही मात्र मोहे मोमेंट राहिली.
पुन्हा एकदा तयार तुषार बॉलिंग ट्रॅक वरती. इथे कट केला बॉल, ग्रेट शॉट, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडला गेला विकी भोईर. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये सापडला. महबूबच्या हातामध्ये हा झेल आणि संपलाय विकीचा खेळ. NMTCA विकेट. ला 2 या स्थितीमध्ये सध्या संघ. विकी नाराज पहा या मुद्रेने बाहेर जाताना. ऍक्शन रिप्ले. कट केला होता बॉल, अगदी पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु महबूबने फसवलं त्या ठिकाणी. विकी भोईर थोडासा नाराज निराश आहे, परंतु तो सांगतोय संयमाने जर खेळलो सामना बनेल, मॅच निघू शकते. 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. पवनवरती आता जबाबदारी वाढली आहे, कारण की येणारे प्रत्येक बॅटर हे या टीममध्ये जे खेळत आहेत ते मॅक्सिमम डिपेंड विकी आणि पवनच्या बॅटिंगवरती राहिलेत. जयेश पाटील खूप स्वस्तात बाज झाला आणि आज जी जबाबदारी आहे ॲज अ ऑल इंडिया आयकॉन ती मात्र टीम विदिशा चॅलेंजर्स या संघाला अपेक्षा आहेत पवन केनेकडून. मॅक्झिमम तो प्रयत्न करेल या संपूर्ण मॅचमध्ये. जास्तीत जास्त धावा तो कशा उभारेल याकडे आता लक्ष लागले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश सोनकर बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे लेफ्ट हँडेड बॅटर. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे मात्र पाहायचं आहे. उत्सुकता लागली आहे. उचलून खेळायचा होता बॉल, बॅटचा नीट संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातात. तुषार बर्गेची मात्र चमकदार कामगिरी गेल्या मॅचमध्ये खरं तर प्रभावित केलं होतं प्रभाकर निषादने. रिद्धी कोपरी गावचा खेळाडू जो मात्र खेळताना आपल्याला दिसून आला वरद लॉजिस्टिक या टीममध्ये. उचलून खेळले बॉल, लिफ्टवरती झालाय आणि तेवढाच लांब देखील चाललाय. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. रुपेश सोंडकरच्या बॅटमधून निघालाय. Battery.ai ब्रँडेड षटकार. हा षटकार पहा ॲक्शन रिप्लेमध्ये टेनिस cricket.in कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला हा क्षण. समोर होता बॉल आणि तेवढ्याच ताकदीने त्याला मात्र उडवला, ढकलून दिलं, ड्राईव्ह केले. बॉल चाललाय कव्हर्समध्ये 38 सर्कलच्या आत. सिंगल एक धाव मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे. 5वा बॉल होता सिंगलसाठी. 31 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. एक शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. समोर पवन शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. तुषार बर्गेच्या विरुद्ध अजूनही चमकदार कामगिरी पवन केनीची झालेली नाहीये. 3 ओव्हर आतापर्यंत झाल्यात. 18 बॉलमधले फक्त 2 बॉल पवन खेळला आहे. 2 मध्ये 2 धावा त्याने बनवल्यात. दुर्भाग्यपूर्ण सध्या ही स्थिती. हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल आणि पवनच्या बॅटमधून निघालाय हा A1 षटकार. Battery.ai प्रेझेंट NMTC लीग सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेमधील इथे षटकार येतोय पवनच्या बॅटमधून. बोरसई गावाला ग्रामीण संघातून बिलॉंग करणारा खेळाडू आज सानपाडा संघाचं नेतृत्व करते. विकी भोईर याच्या नेतृत्वामध्ये रवींद्रदादा भगत आज पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. हार्दिक स्वागत. टीमची टोटल 37 वरती 2 विकेट सध्या तरी गमावल्यात. त्या मागील देखील बॉलवरती उल्लेख केला होता. 31 वरती सध्या संघ होता. त्यानंतर आला षटकार. 37 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. RI एंटरप्राइजेस ऐरोली प्रोप्रायटर रामदादा पोल यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम बॉलर, सर्वोत्तम फिल्डर आणि सिरीजसाठी ब्रँडेड शूज देण्यात आलेत. नवी मुंबई स्पोर्ट्सकडून सुद्धा आज या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत राहुल शेट्टी यांच्याकडून.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 15ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर 115.00 हे सध्या आपल्या स्क्रीनवरती दिसते. tenniscricket.in माध्यमातून कव्हर केली जाणारी क्रीडा स्पर्धा आज मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या सर्वोच्च स्थानावरती जाऊन पोहोचली आहे. कारण की यावर्षीच्या हंगामामध्ये ही सुरुवात खरं तर NMTCA कडून दमदार झाली आहे. नवी मुंबईमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खरं तर या स्पर्धेची वाट पाहिली जात होती, परंतु सर्व तयारी आज पूर्ण झाली आहे. दिवस दुसरा या स्पर्धेचा. आपल्या सर्वांच्या साक्षीने सहकार्याने आपण ही स्पर्धा पूर्ण करतोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग. विनीचा बॉल लिफ्ट झाल्यावरती आणि इथे पहा रुपेशला परतावं लागेल माघारी. एका मागोमाग एक धक्के या ठिकाणी मात्र मिळतात. पहिला जयेश पाटील बाद झाला, त्यानंतर बाद झाला विकी भोईर आणि आता मात्र रुपेश सोंडकर मैदानाच्या बाहेर जात असताना थोडंसं निराश हताश नक्कीच दिसून येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समोर होता बॉल, ऑफ स्टंपपासून बाहेर राहिला होता. बॉल खेचण्याचा प्रयत्न झाला, परंतु 38 सर्कलमध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी फिल्डरकडून टिपण्यात आला. विकेट मिळाली आहे NMTCA विकेट. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर सातत्याने ही चर्चा होती. नवी मुंबई टेनिस क्रिकेटला खरं तर शिस्तीची फार गरज आहे, कारण कोणत्याही प्रकारची संघटना या टेनिस क्रिकेटवरती काम करत नव्हती. आज मात्र असोसिएशनची स्थापना झाली आहे आणि एक चांगल्या उत्तम दर्जाच्या स्पर्धा नवी मुंबईकरांना पाहायला आणि अनुभवायला मिळत आहेत. या NMTCA कमिटीचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने हे काम करतायत, येणाऱ्या काळामध्ये आज समालोचक आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. की तुम्हाला विनंती असेल की नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे उशिरा सुरू होणारे क्रिकेट वेळेवरती सुरू करण्याची खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. ती देखील गरज आपण लवकरच पूर्ण कराल अशी आशा आहे. रवी म्हात्रे नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव, परंतु आज ॲज अ प्लेअर उचलला बॉल जास्त वरती चढलाय, फिल्डर पासून दूर आहे. आलेत फिल्डर बॉल खाली, कोणतीही चूक नाही. आणखीन एक विकेट मिळाली आहे. बॉलिंग करत असताना विनीत पाटील आपल्या बॉलिंगची जादू मैदानावरती सादर करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक गॅरोच्या माध्यमातून निवडला गेला आहे आणि आज स्पोर्ट्स फिटनेस RP वाशी या टीममधून खेळत असताना त्याने आपली दहशत निर्माण केली आहे. अक्षय कोळी होता शाहबाजचा खेळाडू. आज मात्र चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. रवी म्हात्रे, रवी पाटील यांच्या जागेवरती करताना रिप्लेसमेंट ज्याला मिळाली तोच खेळाडू ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाची छाप सोडून चाललाय. बॉल तयार, विनीत तयार आहे. ऑन हॅट्रिक, ऑन साइडला विकेट हॅट्रिकची संधी नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या पलीकडे. battery.ai ब्रँडेड षटकार. ला 4, 3 बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरमधील. विनीतचे 2 बॉलवरती 2
विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र गमावली आहे. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कडू, नेरुळ गावचा खेळाडू आज मात्र पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफमध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी अमित नाईक आहे, इकडघरचा खेळाडू ॲज ऑल इंडिया आयकॉन टीममध्ये आज सामील झाला आहे, परंतु संपूर्ण भारतभरामध्ये या खेळाडूची चर्चा झाली आहे. पवन केनीला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे. पवन सोबत सिद्धेश कडू, नेरुळ गावचा हा खेळाडू नेरुळ 11 टीममधून खेळत असताना आज संधी मिळाली आहे. विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीम विकी भोईरने खरं तर त्याच्यावरती विश्वास दर्शविला आणि टीममध्ये सामील केलं. बॅटची एज आहे आणि येस इट इज, जावं लागेल पवनला माघारी. एक चमकदार कामगिरीची अपेक्षा आता मात्र अपेक्षाच राहिली आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं मोठं धाडस पवनने केलं नाही. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला जरूर, परंतु त्या व्यतिरिक्त पहिल्या 4 ओव्हरमध्ये सुरुवातीपासून आलेला खेळाडू फार काही करू शकला नाही. उल्लेखनीय कामगिरी. नाराज सध्या स्वतःच्या या स्ट्रोकवरती, कारण बॅटची एज लागल्याने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आहे. अजूनही मॅच ऑन आहे, मॅच कुठे गेलेली नाही आहेत, कारण येणारे बॉल जवळजवळ बाकी आहेत. शेवटचं एक या ओव्हरमधील भरपूर आनंद झाला आहे खरं तर फोर्स फिटनेस RP वाशी या टीमला, कारण पवनचं बाद होणं हे सुवर्ण क्षणापेक्षा कमी नाही आहे. जी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती, अजूनही विनीत पाटील आपल्या गोलंदाजीचा दबदबा या ठिकाणी मात्र सादर करतोय. एकाच ओव्हरमध्ये 3 महत्त्वाचे विकेट त्याने मात्र मिळवून दिलेत आपल्या टीमसाठी. रुपेश सोनकरला बाद केलं, त्यानंतर रवी म्हात्रे यांना देखील बाद करण्यामध्ये आले यश. आणि आता अंतिमच्या 2 बॉलमध्ये ज्यावेळी शिल्लक असताना बाद केले अर्थातच पवन केनेला. लास्ट बॉल या ओव्हरमधील विनीत तयार. राऊंड द विकेट समोर असणार आहे राहुल कांबळे, तुर्बे गावचा खेळाडू. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याची प्रतिष्ठा आहे. भूषण पाटील देखील त्यांचा खेळ पाहण्यास उत्सुक राहतील, कारण की त्यांच्या टीमचा खेळाडू आहे. आणि ऑब्झर्वेशन ही सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या खेळाडूचं. ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न हा आहे वाईट. अतिरिक्त धाव मिळते टीमला आणि या अतिरिक्त धावेसोबत जावं लागेल, परंतु रिव्ह्यू या ठिकाणी मात्र मागणी केली गेली आहे टीम कॅप्टन ग्यारो यांच्या माध्यमातून. त्यांचं ठाम म्हणणं आहे हा वाईड नाही, परंतु पंच सांगतात हा वाईड आहे. परंतु तिसरे पंच आमचे नेमकं काय सांगतील हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. विविध अँगलमधून कॅमेऱ्यातून कैद केलेले हे क्षण आज एकत्र आणण्याची वेळ आहे. tenniscricket.inच्या कॅमेऱ्यामधून कोणतीही गोष्ट चुकणं हे मात्र शक्य नाही. पाहूया काय घडले, वाईड आहे की नाही हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. वाईड असेल तर 1 धाव देखील मिळेल, परंतु वाईड जर नसेल तर ओव्हर क्लोज करण्याची ही खरी वेळ आहे. 44ला 5 सध्या, वाईड असेल तर 45 होतील. 1 बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि जर वाईड नसेल तर 44ला 5 4 ओव्हरमध्ये होऊन जातील. मग उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 82चं टार्गेट आपल्या स्क्रीनवरती दिसून येते आपल्याला. अजूनही फार उल्लेखनीय कामगिरी झालेली नाही आहे. 17.54चं हे सध्या रिक्वा रन रेट. 13 बॉलमध्ये आत्तापर्यंत 38 पाहिजे. पूर्ण शहानिशा केली जाईल, त्यानंतर मैदानावरती सांगितलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. काय नेमकं घडलंय आमचे तिसरे पंच वॉररूममधून आम्हाला निश्चितपणे या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडतीलच. पण तो सॉफ्ट सिग्नल मुख्य अंपायरकडून जो आला वाईट बॉलचा, त्या आशेवरती खरं तर जे 2 बॅटर आहेत ते मात्र अपेक्षा घेऊन आहेत आणि हा आहे वाईट बॉल. त्यामुळं रिव्ह्यू गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. 45, अजूनही 1 बॉल तुम्हाला टाकावा लागणार आहे. संपूर्ण शहानिशा या ठिकाणी मात्र झाली आणि या संपूर्ण शहानिशेसोबतच आता हा वाईट बॉल आहे असं प्राथमिकदृष्ट्या जे पाहिलं होतं तेच पुन्हा एकदा आता कंटिन्यू राहील. बॉलर तयार विनीत पाटील. आतापर्यंत 3 विकेट त्याने मात्र आपल्या ओव्हरमध्ये मिळवलेत. 8 रन खर्च केलेत. 8 रनवरती 3 विकेट. शेवटचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पल्लू फटका त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. ज्या क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता
ते क्षेत्र निवडलं आणि एक चौकार जो आत्ताच्या घडीला भरपूर इम्पॉर्टंट होता टीम विदिशा चॅलेंजर्ससाठी. टीमची टोटल झाली 49. आता येणारे 12 बॉल आणि 33 धावांची गरज. 12 बॉल 33 रन. इक्वेशन सध्या स्पष्ट आहे आपल्या समोर. 12 बॉल 33. मॅच आता बनली आहे. 16.50 ची सरासरी सध्या मेंटेन करावी लागेल. 15 वरून ही सरासरी आता पुढे वाढली आहे. अजूनही 3 धावा खरं तर दूर चालले, परंतु जी कामगिरी आतापर्यंत केली आहे दोन्ही बॅटरने आता यांना टिकून खेळावं लागेल शेवटपर्यंत, कारण अंतिमच्या क्षणाला येणारे बॅटर आहेत त्यांच्यावरती जबाबदारी वाढेल. 12 बॉल 33 हे इक्वेशन आहे विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीम समोर. बारा बॉल 33 ची आवश्यकता आहे आणि ओव्हर इथे मात्र सुपूर्द केले रोनक तांडेलवरती. जबाबदारी या ठिकाणी मात्र आहे करावे गावचा खेळाडू. आज मात्र एक यंगस्टर म्हणून नेहमीच एक चांगला बॉलर या वर्षीच्या AKPL मध्ये अर्थातच अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली होती. बॉलिंगच्या जोरावरती खूप चांगला खेळ त्याने केला होता आणि तो खेळाडू आज मात्र वाशी टीमचं प्रतिनिधित्व करतोय. अर्थातच फोर्स फिटनेस RP वाशी तुषारजी शिंदे आणि त्याचबरोबरीने राहुलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी आहे सिद्धेश कडूवरती. सगळीकडून आज यंगस्टरचा प्रभावी मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि या सर्व यंगस्टरवरती दोन्ही टीमची जबाबदारी आहे. एका बाजूला लेफ्ट हँडेड बॉलर रोनक तांडेल, समोर सिद्धेश कडू. रिवर्स ग्रेट शॉट. बॉल चाललाय गली पॉइंट मधून. एक टप्पा आणि 2 टप्प्याच्या मदतीने सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. बॉल मात्र डिलिव्हर केला लेफ्ट हँडेड बॉलरने. फुलटॉस ऑन साइडला. इथे मात्र स्विच जसा झाला तसा मात्र चौकार मिळाला. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार आहे हा. विकेटच्या शोधामध्ये 5 विकेट आतापर्यंत गमावले टीम विदिशा चॅलेंजर्स सानपाडाने, परंतु यानंतर येणारे प्रत्येक विकेट आता मात्र त्यांच्यासाठी भरपूर डोकेदुखी बनणार. सिद्धेश कडू जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित राहतील. जितकं शांत तितका घातक नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. नेरूळ गावातून खेळत असताना ऑन साईडला खेळलेत. स्वीप करण्याचा प्रयत्न अमित नाईक त्या ठिकाणी आहेत. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. राहुल स्ट्राईक घेतोय. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात 54. येणारे 10 बॉल 28 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. दहा मध्ये 28 हे इक्वेशन सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. रोनक तांडेल एक यंगस्टर बॉलर आहे करावे गावचा, परंतु याही खेळाडूने भरपूर प्रभावित केले आज. कारण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जागा बनवणं हे प्रत्येकाच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. ओ पॅडल स्वीप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. इट्स अ मॅक्झिमम. ब्रँडेड सिक्सर आहे. NMTCA प्रेझेंट असणारा हा षटकार. भरपूर वेळ वाट पाहिली आणि वाट पाहिलेल्या चेंडूंची वाट कशी लावावी हे मात्र दाखवलं राहुलने. भूषण पाटील यांच्यात ताळमेळ घडलेले खेळाडू आहे. ते इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत. रोनक तांडेल पहिल्या बॉलवरती चौकार. सेकंड बॉलवरती 1 आली. त्यानंतर पुढच्या बॉलवरती षटकार. 3 बॉलमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. 60 वर 5. अजूनही 22 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 22.
मोठ्या फटक्यांची अपेक्षा वाढली आहे. रिव्हर्स आणखीन एकदा गॅप शॉट सिलेक्शन. मी पहिलेच म्हटलं होतं या यंगस्टर्सने भरपूर प्रभावित केले. नेमकं करावं तर करावं का हा मोठा प्रश्न सध्या पडला गॅरोला, की येणारा प्रत्येक बॅटर आता स्वतःचे मनसुबे मैदानावरती स्पष्ट करतोय, इरादे स्पष्ट करतोय, कारण की त्यांनी मनात ठरवूनच आलेत सामना संपून यायचा आहे आम्हाला. बॉल झालेत आतापर्यंत 4:64ला 5 या स्थितीमध्ये विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीम. थोडी चिंता वाढली आहे फोर्स फिटनेस RP वाशी या टीमची, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग होतीये विदिशा सानपाडा टीमकडून ते मात्र कुठेतरी डोकेदुखे आहे. चिंता वाढली आहे गॅरोची. का वाढू नये, कारण की विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमचे महत्त्वाचे सगळे फलंदाज बाद झालेत. पवन केने बाद झालाय, रवी म्हात्रे बाद झालाय, विकी भोईर बाद झालाय, त्यातल्या त्यात रुपेश सोनकरची देखील विकेट मिळालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोन यंगस्टर या संपूर्ण मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळतात, हे कुठे ना कुठेतरी उल्लेखनीय आहे. रोनक आतापर्यंतचा या संपूर्ण मॅचमधील या इनिंगमधील महागडा खेळाडू. 15 धावा त्याने खर्च केल्यात केवळ 4 बॉलमध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. फिल्डर अक्षय कोळी त्या ठिकाणी आहे. कोणतीही चूक होत नाहीये. एकच आली आहे. 5 धावा वाचवल्यात आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 मिळालेले आहेत. 4 वाचवल्या, परंतु या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या अक्षय कोळीसाठी झाल्या पाहिजे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी केली त्याने. शाबास गावचा खेळाडू, परंतु आज 2 चांगल्या कॅचेस त्याने पकडल्या. 7 बॉलमध्ये 16 पाहिजे. 7 बॉल 16ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. नेमकं काय घडणार आहे हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. जर षटकार आला तर मॅचमधलं जे संपूर्ण धावसंख्येतलं अंतर आहे ते कमी होईल. शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 राहतील, परंतु जर इथे सिंगल डबल आली तर पुढचा प्रवास कठीण आहे थोडासा विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमचा. आडव्या बॅटने खेळायचा होता. 1 रन पूर्ण केली. सिद्धेशने दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, परंतु इथे सिंगल एकच मिळणार आहे. त्यापेक्षा वेगळं काही नाही. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 5 ओव्हरमध्ये विदिशा सानपाडा टीमने धावा बनवल्या 67 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. हे पहा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 15ची गरज. नीड 15 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. सहा बॉल 15ची आवश्यकता आहे. सामना सुरू करा प्लीज, जास्त वेळ होतोय. विनंती असेल. 6 बॉल 15 हे इक्वेशन आहे, परंतु जबाबदारी आहे सिद्धेश कडू आणि त्याचबरोबरीने राहुल कांबळेवरती. हे 2 खेळाडू जबाबदारीपूर्ण खेळ खेळतील का हा मोठा प्रश्न आहे, परंतु बॉलिंगची जिम्मेदारी आता मात्र सोपवली आहे अमित नाईकच्या खांद्यावरती. ऑल इंडिया आयकॉन मैदानामध्ये ज्यावेळेस मात्र खेळतात ना त्यावेळेस मात्र एक वेगळी भूमिका त्यांना मैदानावरती दाखवावी लागतेच. हे ग्रामीण क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती शक्यतो अमित बॅटिंगसाठीच ओळखला जातो, परंतु आज जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेण्याची त्याची मात्र इच्छा सध्या तरी पूर्ण होतीये. बॉलिंगमध्ये 15 धावांची जी बचावात्मक भूमिका टीमसाठी घ्यायची आहे ती अमितने आपल्या खांद्यावरती घेतली आहे.
6 बॉल 15 करायचे आहेत. लेट्स बिगिन. प्लीज मॅच स्टार्ट करा. आपण जास्त वेळ घेऊ नका. सकाळी बरोबर 10 वाजता सुरू झालेल्या मॅचेस आता दुपारी 1 वाजत आलेत. ओ पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला आणि कमी गतीने टाकलेला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 5ला पाहिजे 15. 2 मोठे फटके. या मॅचमध्ये पुनरागमन होईल विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीम. आशेने पाहते राहुल कांबळेकडे. आणखीन एक तोच बॉल. सुपर डिलिव्हरी यार. जेवढी चांगली बॅटिंग तेवढीच चांगली बॉलिंग आणि हीच खरं तर खऱ्या ग्रामीण खेळाडूची ओळख आहे. जिथे बॉलरची कमतरता भासली होती वाशी टीमला ती कमतरता अमितने पूर्ण केली आहे. ड्राईव्ह केलंय. गॅपमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावेचा प्रयत्न लगेच केला गेला. 2 मिळतील. 2 आलेल्या आहेत या मॅचमध्ये. आता उत्कंठा वाढली आहे तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या आणि संपूर्ण खेळाडूंची. 3 बॉलमध्ये 13 पाहिजे. 3 बॉल 13. 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे तरच स्कोर लेवल होईल. आणि मग शेवटच्या बॉलवरती धाव देखील तुम्हाला करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. कारण की स्कोर लेवल हे प्रीमियर लीगमध्ये तुमचा रिझल्ट देऊ शकत नाही. तुम्हाला उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नीट नाहीये. 1 रन इथे मात्र पूर्ण होती आणि सिंगलवरतीच इथं सॅटिस्फाय व्हावं लागते. आणि शेवटच्या 2 बॉलवरती आता 2 षटकारांची आवश्यकता आहे. मॅच विनर होईल का सिद्धेश कडू? सामना संपवेल का हा प्रश्न आहे. याच बॉलवरती या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अमित नाईक एकटगर गावचा खेळाडू खूप कमी वयामध्ये चर्चेत आला आणि ही चर्चा त्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. उरण तालुक्याचं नाव देखील आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याने उंचावलंय. फटका खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट कनेक्शन झालं नाही. धाव फक्त आली 1 आणि आता 1 बॉलमध्ये पाहिजे 11 धावा. सामन्याची पूर्ण रंगतदाज बदलून टाकली आहे. 1 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सामना येथून मात्र निघून चाललाय. शेवटच्या बॉलवरती 11 धावांची आवश्यकता आहे. इथे समोर राहुल. अजूनही होप्स आहेत. एखादा मोठा फटका नो बॉलवरती आला तर होऊ शकते परंतु अमित नाईक ते चूक करेल असं सध्या तरी दिसत नाहीये. ओ यॉर्कर लाईनचा बॉल. ब्रह्मास्त्र आणि कोणतीही धाव येत नाहीये. तब्बल 10 धावांच्या फरकांनी हा सामना मात्र गमावलाय. विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमने जो सामना मात्र गमावला होता वाशी इंडियन्स टीमने. आणि आता मात्र विदिशा चॅलेंजर्स सानपाडा. हार्ड लक पुढील सामन्यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि लगेचच आम्ही इन्व्हाइट करीत आहोत टीम